Hello friends, I am Professor Prakash Kamble, Topper Science Academy and welcomes to my Physics Topper channel. विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरचे 2 व्हिडिओ लेक्चर मी आपल्या समोर अपलोड केलेले आहे. आशा करतो की ते आपण बघितले असतील. व्हिडिओमध्ये जर एखादी कन्सेप्ट आपल्याला समजा कळाली नाही तर ती कमेंटद्वारे तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. आणि जर व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा. आणि जर फर्स्ट आणि सेकंड लेक्चर जर कोणी बघितलं नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाचं तिसरं लेक्चर सुरू करत आहोत, कारण यामध्ये न्यूमेरिकल्स वगैरे इतर भरपूर काही कन्सेप्ट दिले आहेत. तर आपण न्यूमेरिकल पासून सुरुवात करू. ठीक आहे. पुस्तकात आपल्याला न्यूमेरिकल दिलेलं आहे, बघूया. अ फॅन इज रोटेटिंग ॲट 90 rpm. फॅन आहे आणि रिव्हॉल्विंग करतो. ठीक आहे. किती आरपीएम मध्ये? 90 rpm मध्ये. आरपीएम म्हणल्यानंतर लक्षात आलं पाहिजे आपल्याला की त्या ठिकाणी काय दिली, त्याची फ्रिक्वेन्सी दिली. ठीक आहे. चल बघू पुढं. इट इज देन स्विच ऑन. आणि ज्यावेळेस आपण त्याला बंद करतो, कशाला? फॅनला. बंद केल्यानंतर त्याची व्हेलोसिटी काय असणार? 0. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी इनिशियल व्हेलोसिटी त्याची फ्रिक्वेन्सी जी म्हणतोय आपण ती 90 rpm मध्ये. ठीक आहे. आणि फायनल फ्रिक्वेन्सी काय झाली मग? 0. ठीक आहे. या दोन कन्सेप्ट लक्षात आले. इट इज देन स्विच ऑफ. इट स्टॉप आफ्टर 21 रिव्होल्यूशन. एक तर महत्वाची गोष्ट बघा की आपण ज्यावेळेस फॅन बंद करतो तर डायरेक्टली बंद होतो का? तो नाही. तर मग काय होईल? तो फॅनची जी काय त्याची स्पीड आहे तर ती डिक्रीज होत राहील. ठीक आहे. म्हणजे कमीत कमी 10, 15, 20, 25 रिव्होल्यूशन झाल्यानंतरच फॅन काय होईल? बंद होईल. तर या ठिकाणी स्टॉप आफ्टर 21 रिव्होल्यूशन म्हणजे 21 रिव्होल्यूशन झाल्यानंतर काय होतो? फॅन बंद होतो. तर कॅल्क्युलेट द टाइम. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे? टाइम फाइंड करायचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय दिलेली आहे? assuming that the frictional torque is constant. फ्रिक्शनल टॉर्क काय घेतलेला आहे या ठिकाणी? कॉन्स्टंट. आता फ्रिक्शनल टॉर्क काय? फ्रिक्शनल टॉर्क म्हणजे काय की आपण बघा टाऊ इज इक्वल टू काय फॉर्म्युला घेतो? आय अल्फा. म्हणजे अल्फा या ठिकाणी काय दिलेला आहे? कॉन्स्टंट दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे अल्फा या ठिकाणी कॉन्स्टंट दिलेला आहे. तर एक एक टर्म बघू आपण. त्याची जी फ्रिक्वेन्सी दिलेली इनिशियल फ्रिक्वेन्सी स्मॉल एम डिनोट करतो. ठीक आहे. किती आहे? 90 rpm. जर मला याचं आरपीएस मध्ये करायचं असेल तर काय करणार मी? 60 न डिवाइड करणार. चला ठीक आहे. म्हणजे 90 डिवाइडेड बाय 60. 0 0 कॅन्सल. 3 2 जा 6. बरोबर. 3 3 जा 9. म्हणजे आन्सर काय आलं? 3/2 rps. ठीक आहे. नंबर ऑफ रिव्होल्यूशन किती दिले? 21. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे? टाइम फाइंड करायचा आहे. अल्फा काय दिलेला आहे? कॉन्स्टंट दिलेला आहे. अल्फा काय घ्यायचं आपल्याला? कॉन्स्टंट घ्यायचं. ठीक आहे. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जर समजा अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे अल्फा किंवा लिनियर ऍक्सेलरेशन ए आहे, ज्यावेळेस कॉन्स्टंट राहील त्यावेळेस 100% आपल्याला कशाचा यूज करावा लागतो? तर लिनियर इक्वेशनचा. बरोबर आहे. आपण लिनियर इक्वेशन बघितलेले. कोणकोणते आहेत लिनियर इक्वेशन सांगा बरं? कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये बघितलेले आहेत लिनियर इक्वेशन. कोणते आहेत? v इज इक्वल टू यू प्लस एटी फर्स्ट. दुसरं s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. आणि थर्ड कोणतं होतं? v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. अशी 3 कायनेमॅटिक ही कशाची? लिनियरची. याला आपण सर्क्युलरची सुद्धा बघितलेली. ठीक आहे. तर आपल्याला फर्स्ट या ठिकाणी व्हेलोसिटीचा उपयोग केलेला आहे. म्हणजे आपल्याला 2 कायनेमॅटिक इक्वेशन घेतलेली या ठिकाणी. म्हणजे v इज इक्वल टू यू प्लस एटी आणि दुसरं एक व्हेलोसिटीचं इक्वेशन कोणतं आहे? v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. s तर येणार नाही कारण डिस्प्लेसमेंटचा काही संबंध इथं दिलेला नाही. तर बघू कसं सॉल्व्ह करता येईल. v इज इक्वल टू यू प्लस एटी. हे लिनियर मोशन मध्ये. ठीक आहे. पण फॅन लिनियर मोशन मध्ये आहे का? असं जातो का फॅन? नाही. तर फॅन कसा रिव्हॉल्विंग करतोय? अशा पद्धतीने सर्क्युलर मोशन मध्ये. ठीक आहे. त्याला कन्वर्ट करावं लागेल आपल्याला. तर कसं कन्वर्ट करणार? हे फायनल व्हेलोसिटी येतो ओमेगा दर्शवतो. इनिशियल व्हेलोसिटी ओमेगा नॉट प्लस ऍक्सेलरेशन लिनियर ऍक्सेलरेशन तर अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा. टाइम काय असतो? कॉन्स्टंट. ठीक आहे. मला अल्फा या ठिकाणी बाहेर काढायचं म्हणजे अल्फाची किंमत सध्या आपल्याला कॉन्स्टंट ठेवायची. ठीक आहे. तर या ठिकाणी काय लिहिणार? ओमेगा या बरोबरच इकडे आल्यानंतर मायनस ओमेगा नॉट डिवायडेड बाय काय राहील? टाइम. आणि इकडे काय राहील? अल्फा.
ठीक आहे, याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतात. दुसरं इक्वेशन कोणतं आहे ते सुद्धा मला असं बनवायचं, अल्फाचीच किंमत काढायची त्या ठिकाणी समजा. तर ओमेगा, दुसरं इक्वेशन v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. काय फायनल वेलोसिटी तर ओमेगा नॉट स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर, फायनल वेलोसिटी ओमेगा स्क्वेअर, इनिशियल ओमेगा नॉट स्क्वेअर प्लस 2 जशाला तसा, a च्या ठिकाणी अल्फा, याच्या ठिकाणी थीटा. ठीक आहे, तर मग ओमेगा स्क्वेअर मायनस काय येईल ओमेगा नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 थीटा आणि इकडच्या साईडला काय राहील अल्फा. इक्वेशन नंबर किती झालं सेकंड. ठीक आहे, तर बघू फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, इक्वेशन 1 आणि 2 वरून काय इक्वेशन फर्स्ट ओमेगा मायनस ओमेगा नॉट डिवायडेड बाय काय टी इज इक्वल टू अल्फा या साईडला. ठीक आहे, अल्फा दोन्हीकडे कॉन्स्टंट आहे, तर 2 नंबरचं इक्वेशन काय ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर अपॉन 2 थीटा. ठीक आहे, परत लक्ष द्या, ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर मायनस. आता हे जे फॉर्म्युलाचा यूज करू शकतो, कोणता फॉर्म्युला यूज केलेला आहे या ठिकाणी आपल्याला बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होणार आहे ए मायनस बी एका ब्रॅकेट मध्ये लिहिणार, ए प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. तसं याला सुद्धा कसं लिहिणार ओमेगा मायनस ओमेगा नॉट एका ब्रॅकेट मध्ये लिहिणार आणि ओमेगा प्लस ओमेगा नॉट एका ब्रॅकेट मध्ये डिवायडेड बाय किती 2 थीटा. ठीक आहे, आता सिमिलर टर्म या काय होतील कॅन्सल, मग राहिलं काय 1 बाय टी, काय राहील 1 बाय टी इज इक्वल टू इकडं ओमेगा प्लस ओमेगा नॉट डिवायडेड बाय 2 थीटा. इथपर्यंत आलं लक्षात. नंतर काय करावं लागेल आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय. ठीक आहे, आपल्याला टी फाइंड करायचं आहे, तर ओमेगा याला मल्टिप्लाय असा करतोय आपण ओमेगा प्लस ओमेगा नॉट इंटू किती टी इज इक्वल टू 1 इंटू 2 थीटा, तर काय 2 थीटा. ठीक आहे, तर टी इज इक्वल टू काय राहील या ठिकाणी 2 थीटा अपॉन ओमेगा प्लस ओमेगा नॉट. आलं लक्षात. ठीक आहे, आता लक्ष द्या, थीटा म्हणजे काय कंप्लीट 1 रिव्होल्यूशन केल्यानंतर आपण काय म्हणतो 2 पाय. ठीक आहे, आणि जे रिव्होल्यूशन आहे 1 2 n इज इक्वल टू 1 रिव्होल्यूशन असेल 2 रिव्होल्यूशन, पण आपलं रिव्होल्यूशन इथं दिलेलं आहे किती येते 21. तर मग आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो या ठिकाणी 2 पाय n. काय फॉर्म्युला आहे 2 पाय n. तर आपल्याला t इज इक्वल टू 2 इंटू थीटाच्या ठिकाणी काय टाकायचं आहे 2 पाय n डिवायडेड बाय ओमेगा प्लस ओमेगा नॉट फायनल अँगुलर वेलोसिटी प्लस इनिशियल अँगुलर वेलोसिटी. ठीक आहे, तर मग फायनल आता ज्यावेळेस फायनल असतं इट स्टॉप आफ्टर बघा फर्स्ट काय विचारलं फॅन इज रोटेटिंग ॲट 90 rpm, म्हणजे इनिशियल त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, इट इज देन स्विच ऑफ, म्हणजे फायनल फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस असणार आहे तर फायनल फ्रिक्वेन्सी काय असणार आहे या ठिकाणी 0 असणार आहे. फायनल फ्रिक्वेन्सी किती आहे 0, म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू काय आहे 0, म्हणजे प्लस कोण राहिला आपलं ओमेगा नॉट, तर त्या ठिकाणी काय लिहू शकतो समजा ओमेगा नॉट. ठीक आहे, तर टी इज इक्वल टू 2 इंटू 2 पाय n डिवायडेड ओमेगा नॉटची काय फॉर्म्युला आहे ओमेगाचा 2 पाय n, 2 पाय n, पण कोणता इनिशियल, कारण फायनल काय आलेला आहे 0 आहे. बघा इनिशियल फ्रिक्वेन्सी किती आहे 90 rpm आहे त्याची. ठीक आहे, आणि फायनल फ्रिक्वेन्सी काय आहे 0, म्हणजे ओमेगा या ठिकाणी काय राहणार आहे मग 0 राहणार आहे, आणि इनिशियल जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे 2 पाय n नॉट. ठीक आहे, तर मग आपण आता t इज इक्वल टू 2 पाय काय होईल या ठिकाणी कॅन्सल, तर राहील काय मग सांगा 2n डिवायडेड बाय 2n नॉट, म्हणजे फ्रिक्वेन्सी काय दिलेली इनिशियल दिलेली. ठीक आहे, तर आता लक्ष द्या 2n किती आहे आपल्याला दिलेला 21, n किती दिलेला आहे 21 डिवायडेड बाय n 2 कॅन्सल झाले, n नॉट किती आपल्याला बघा 3/2 किती दिलेला आहे 3/2 दिलेला आहे. तर मग 2 इंटू 21 इंटू हे बघा 3 डिवायडेड बाय 2 आहे, तर 2 कुठे जाणार वर जाणार म्हणजे मल्टिप्लाय मध्ये. ठीक आहे, डिवायडेड बाय किती 3.
3 1 जा 3, 3 7 जा 21. मग काय मल्टिप्लाय येईल सांगा बरं. 2 × 7 × 2. आलं लक्षात. 2 × 7 14, 14 × 2 28 सेकंद. ठीक आहे, झालं आपलं न्यूमेरिकल सॉल्व. आपण फार महत्वाचं न्यूमेरिकल आहे हे लक्षात ठेवा. एक स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर नोट करून घ्या. चला ठीक आहे, लिहिलं. ओके, चला दुसरी कन्सेप्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि या ठिकाणी लिहितो मी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं लिहित असतो आपण. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? पार्टिकल परफॉर्मिंग UCM along the radius toward the center of the circle with constant speed. पार्टिकल कसा परफॉर्म करतोय? कॉन्स्टंट स्पीड. ठीक आहे, आता नॉन युनिफॉर्म सर्कल, नॉन म्हणजे काय? कॉन्स्टंट नसणार आहे. पार्टिकल परफॉर्मिंग UCM along the radius toward the center of the circle with variable speed. कसा फिरतोय तो? व्हेरिएबल स्पीड. ठीक आहे, तर बघूया आपण. इट इज सर्क्युलर मोशन with constant angular or linear speed. याच्यामध्ये स्पीड काय आहे? कॉन्स्टंट. स्पीड काय दिलेली आहे? कॉन्स्टंट. याच्यामध्ये इट इज सर्क्युलर मोशन विथ व्हेरिएबल स्पीड. याची स्पीड कशी आहे? व्हेरिएबल स्पीड आहे. ठीक आहे, म्हणजे लक्ष द्या इकडं की या ठिकाणी हा पार्टिकल आहे. ठीक आहे, सर्क्युलर मोशन मध्ये इव्हॉल्व करतोय. म्हणजे जर लिनियरचा जर विचार केला तर या ठिकाणी याची वेलोसिटी 5 मीटर पर सेकंद आहे. ठीक आहे, या पॉइंटवर आला तर 5 मीटर पर सेकंद आहे. या पॉइंटवर 5 मीटर पर सेकंद. म्हणजे याची स्पीड काय आहे? कॉन्स्टंट आहे. जर अँग्युलर मध्ये जर विचार केला आपण तर 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 120 अँग्युलर स्पीड सुद्धा कशी याची? कॉन्स्टंट आहे. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय आहे? कॉन्स्टंट स्पीड आहे. मग याचं तसं नाही. ठीक आहे, म्हणजे एका इथं समजा 5 मीटर असेल, 10, 15, 20. ठीक आहे, अशा पद्धतीने याची स्पीड जी काय होते? चेंजेस होते. आणि अँगल सुद्धा कॉन्स्टंट येत नाही. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मला सांगा, जर अल्फा म्हणजे या ठिकाणी जर असं म्हणू की स्पीड कॉन्स्टंट म्हणजे ओमेगा जर समजा 0 असेल, ओमेगा 0 असेल म्हणजे याचा अर्थ ओमेगा 0 आहे तर अल्फा सुद्धा काय असणार आहे? 0. साहजिक आहे. आपण फॉर्म्युला डेफिनेशन कशी लिहितो? द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलोसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलोसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम इज कॉल्ड अँग्युलर ऍक्सेलरेशन. बरोबर आहे. म्हणजे व्हेलोसिटी जेव्हा चेंज होते त्याच वेळेस काय मिळतं आपल्याला? ऍक्सेलरेशन. पण मग इथं व्हेलोसिटी काय? कॉन्स्टंट आहे. ऍक्सेलरेशन काय मिळणार आपल्याला? 0. म्हणजे दुसरा पॉइंट अल्फा इज इक्वल टू काय? 0. ठीक आहे, आणि अल्फा 0 असेल तर वर्क डन सुद्धा नसणार आहे. वर्क डन 0. आणि एखादं एक्झाम्पल सांगा बरं कोणतं असेल युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं? मोशन ऑफ द अर्थ. ठीक आहे, एक एक्झाम्पल कोणतं आहे? मोशन ऑफ द अर्थ. पृथ्वी जी आहे कशी असते? कॉन्स्टंट गतीने फिरते ना. ठीक आहे, मोशन ऑफ द अर्थ. आता या ठिकाणी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये व्हेरिएबल स्पीड आहे. म्हणजे व्हेलोसिटी जर काय होते? चेंज होते. मग चेंज होते तर नक्की ऍक्सेलरेशन येणार. बरोबर आहे. म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे की अल्फा या ठिकाणी कॉन्स्टंट नाही. म्हणजे अल्फा इज नॉट इक्वल्स टू 0. ठीक आहे, तुम्हाला एमसीक्यूज मध्ये बऱ्याच ठिकाणी विचारतील, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. थर्ड नंबर, वर्क डन 0 आहे का इथं? नाही. वर्क डन इज नॉट 0. ठीक आहे, आणि
एक्झाम्पल कोणतं देणार? व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं. ठीक आहे, मोशन ऑफ पार्टिकल इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये बघितलं होतं आपण टॉप पोझिशनला वेलोसिटी किती असते? √rg. ठीक आहे, मिडल पोझिशनला वेलोसिटी किती असते? √3rg. बॉटम पोझिशनला वेलोसिटी किती असते? √5rg. आली सेम? नाही. म्हणजे कोणतं मोशन आहे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आय होप यू अंडरस्टूड. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या? ओके, चला स्क्रीनशॉट काढल्याची. लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो? हा पार्टिकल जो आहे ऑब्जेक्ट, हा काय करतोय? सर्क्युलर मोशन मध्ये इव्हॉल्व्ह करतो. कोणत्या मोशन मध्ये? सर्क्युलर मोशन मध्ये. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. कोणत्या मोशन मध्ये? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये म्हणल्यानंतर काय कॉन्स्टंट आहे? स्पीड कॉन्स्टंट आहे. पण व्हेलोसिटी कॉन्स्टंट आहे का? सांगा बरं. नाही. व्हेलोसिटी का कॉन्स्टंट नाही? त्याचं कारण महत्वाचं की त्याचं डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला काय होते? चेंज होते. लक्षात येते मी काय म्हणतोय? की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड तर आहे कॉन्स्टंट, कारण स्पीड कोणती क्वांटिटी आहे? स्केलर की वेक्टर? स्केलर क्वांटिटी. व्हेलोसिटी काय आहे? वेक्टर क्वांटिटी. व्हेलोसिटी जी आहे, तर व्हेलोसिटी या पॉइंटवर वेगळी येते. ठीक आहे, या पॉइंटवर वेगळी येणार आहे, या पॉइंटवर वेगळी आहे, या पॉइंटवर वेगळी. म्हणजे काय? की व्हेलोसिटी इथं पण चेंज होते, इथं पण चेंज होते, इथं पण चेंज होते, इथं पण चेंज होते. म्हणजे याचा अर्थ डायरेक्शन मुळे व्हेलोसिटी चेंज होते, म्हणजे आपल्याला एक ऍक्सिलरेशन मिळणार. मग कोणतं ऍक्सिलरेशन असेल ते? सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन. कोणतं ऍक्सिलरेशन मिळेल? सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन मिळेल. मग सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशनचं डायरेक्शन कुठं ठरवू आपण? की सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन मिळतं, मग डायरेक्शन बाहेरच्या साईडला आहे का? नाही. म्हणजे टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे मग सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशनला काय म्हणू शकतो आपण? रेडियल ऍक्सिलरेशन सुद्धा म्हणू शकतो. कोणतं ऍक्सिलरेशन म्हणू शकतो? रेडियल ऍक्सिलरेशन. मग आपण या ठिकाणी आपल्याला एक पॅरामीटर येतं, ते कोणतं आहे? सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन. कोणतं मिळतं आपल्याला? सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन. यालाच आपण रेडियल ऍक्सिलरेशन सुद्धा म्हणणार. ठीक आहे, यालाच काय म्हणणार आपण? रेडियल ऍक्सिलरेशन सुद्धा म्हणणार. मग याचं डायरेक्शन कोणतं आहे? आताच बघितलं आपण. जे काही सेंट्रिपिटल जे दिलेलं आहे आपल्याला, त्याचं डायरेक्शन कसं लिहिणार? डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन कोणता असणार? इज टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे यासाठी. ठीक आहे, डायरेक्शन कसं असणार आहे? टुवर्ड द सेंटर. मग मला सांगा, आपण ऍक्सिलरेशनचं डायरेक्शन तर बघितलं की या ठिकाणी रेडियल ऍक्सिलरेशन सुद्धा म्हणू शकतो आणि सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. रेडियल ऍक्सिलरेशन वेगळं आणि सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन एकच आहे. ठीक आहे, मग आपण याचं व्हेलोसिटीचं डायरेक्शन जर तुम्हाला विचारलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, तर तुम्ही काय लिहिणार? इथे लिहू शकतो आपण डायरेक्शन ऑफ व्हेलोसिटी काय असणार आहे? सांगा बरं. या ठिकाणी डायरेक्शन असेल, या ठिकाणी डायरेक्शन असेल, या ठिकाणी डायरेक्शन. म्हणजे प्रत्येक पॉइंटवर डायरेक्शन काय होते? या ठिकाणी चेंज होते. म्हणजेच काय लिहिणार? टँजेन्शियल टू द सर्कल. बरोबर? डायरेक्शन ऑफ व्हेलोसिटी इज टँजेन्शियल टू द सर्कल. डायरेक्शन कसं असणार आहे याचं? टँजेन्शियल टू द सर्कल असणार आहे. ठीक आहे, आता सेंट्रिपिटल ऍक्सिलरेशन साठी तुम्हाला फॉर्म्युले विचारतात बऱ्याच वेळेस. तर ए आर किंवा एसी साठी जर फॉर्म्युले विचारले असेल तर कोणतं लिहितो आपण? व्ही स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. त्यानंतर आर ओमेगा स्क्वेअर आणि व्ही ओमेगा. हे तीन कायनेमॅटिक
3 आपल्याला फॉर्म्युले परीक्षेमध्ये विचारतात. ठीक आहे. आता या ठिकाणी जर आपण रेडियल ऍक्सेलरेशन साठी v स्क्वेअर डिवाइडेड बाय r ओमेगा स्क्वेअर v ओमेगा याचं एकही इक्वेशन जरी ध्यानात ठेवलं तरी आपण फाइंड करू शकतो. कारण आपला फॉर्म्युला काय आहे, v इक्वल टू काय r ओमेगा आहे. ठीक आहे. समजा आपण हे इक्वेशन घेतलं, काय दिलेलं आहे a r इज इक्वल टू समजा v ओमेगा, या ठिकाणी आपण एक इक्वेशन घेतलं म्हणजे एक फॉर्म्युला घेतला. तर मग या ठिकाणी आपण v ची किंमत काय r ओमेगा, तर इथं सबस्टिट्यूट करू शकतो आपण r ओमेगा v च्या ठिकाणी इंटू ओमेगा म्हणजे काय r ओमेगा स्क्वेअर. लक्षात आलं तुमच्या. आता हा फॉर्म्युला कसा बनलेला आहे मग बघा, लक्षात द्या. v इज इक्वल टू आपला बेसिक रिलेशन काय r ओमेगा, तर ओमेगा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे v बाय r, म्हणजे आपल्याला ओमेगाच्या ठिकाणी काय ठेवायचंय v बाय r. बघा a r इज इक्वल टू v ओमेगाची किंमत काय v बाय r, v इंटू v काय येणार v स्क्वेअर डिवाइडेड बाय काय r. ठीक आहे. एक फॉर्म्युला लक्षात ठेवला तुम्ही, त्या फॉर्म्युला बाकीचे तिन्ही फॉर्म्युले काय करू शकता, यूज करू शकता. आणि हे फार महत्त्वाचं आहे. न्यूमेरिकल मध्ये एमसीक्यूज मध्ये याचा जास्तीत जास्त यूज होतो. ठीक आहे. म्हणजेच आता लक्षात ठेवा की जे आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन मध्ये काय होते, तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन येण्याचं काय, कारण त्या स्पीड कॉन्स्टंट आहे, व्हेलोसिटी काय आहे कॉन्स्टंट चेंज होती, व्हेलोसिटी काय होते चेंज होते. म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन काय त्याचं चेंज होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. कन्सेप्ट आले लक्षात तुमच्या इथपर्यंत, काही अडचण ओके सर. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एक अजून कन्सेप्ट येते, ती आहे टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. कोणतं ऍक्सेलरेशन, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. आणि डिनोट करतो आपण 18. कशाने डिनोट करतो 18. बघा लक्षात द्या, आपण बघितलं की हा पार्टिकल ज्यावेळेस सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्विंग करतो, समजा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय कॉन्स्टंट राहतं, स्पीड कॉन्स्टंट असतं. बरोबर आहे. चेंज काय होतं, व्हेलोसिटी चेंज होते. मग टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन मध्ये, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन मध्ये काय चेंज होणार लक्षात ठेवा. टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन मध्ये मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड आणि डायरेक्शन म्हणजे या ठिकाणी काय घेणार आपण व्हेलोसिटी. म्हणजे स्पीड आणि व्हेलोसिटी हे दोन्ही सुद्धा काय होते चेंज होते. मग हे दोन्ही चेंज झाल्यानंतर आपल्याला जे ऍक्सेलरेशन मिळणार, वी गेट टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. कोणतं ऍक्सेलरेशन मिळणार आपल्याला, टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन मिळणार. ठीक आहे. मग आता याचं याच ठिकाणी व्हेलोसिटी पण चेंज होती आणि मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड पण या ठिकाणी काय होती चेंज होती. म्हणजे दोन्ही पण डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही सुद्धा काय होते चेंज होते. मग अशा वेळेस एक पॅरामीटर म्हणजे येतो, तो कोणता आहे टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. कोणता असणे टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. तर मग टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशनचं डायरेक्शन कोणतं असणार आहे, डायरेक्शन ऑफ टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन सांगा बरं, कोण सांगतं. डायरेक्शन ऑफ टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. बघा फर्स्ट, इफ velocity increase, then direction of tangential acceleration is same to velocity. म्हणजे ज्या ठिकाणी व्हेलोसिटी असेल त्याच ठिकाणी, म्हणजे व्हेलोसिटीचं ज्या ठिकाणी डायरेक्शन आहे त्याच ठिकाणी कशाचं असेल टॅन्जेन्शियल डायरेक्शन. ठीक आहे. व्हेलोसिटीचं डायरेक्शन या ठिकाणी तर टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन डायरेक्शन त्याच ठिकाणी. ठीक आहे. व्हेलोसिटी या ठिकाणी तर डायरेक्शन सुद्धा याच. म्हणजे ज्या ही व्हेलोसिटी कधी पण ज्यावेळेस इन्क्रीज असेल त्यावेळेस लक्षात ठेवा. नंबर 2 ची कंडिशन अशी आहे यामध्ये, इफ व्हेलोसिटी डिक्रीज. व्हेलोसिटी काय होईल ज्यावेळेस डिक्रीज होईल. समजा व्हेलोसिटी काय डिक्रीज म्हणजेच जी स्पॅन आपण फॅन जो आहे तो काय केला बंद केलेला आहे, म्हणजे व्हेलोसिटी काय होणार त्याची डिक्रीज होणार आहे. ठीक आहे. इन्क्रीज म्हणजे स्पॅन ज्यावेळेस आपण ऑन करू त्यावेळेस त्याची स्पीड काय होते वाढते.
ठीक आहे, मग त्याला काय म्हणतो आपण इन्क्रीज, आणि फॅन बंद केल्यानंतर त्याची व्हेलोसिटी काय होणार आहे डिक्रीज. मग डायरेक्शन काय असेल ज्यावेळेस आपण फॅन बंद केला समजा व्हेलोसिटी डिक्रीज आहे, ठीक आहे, तर डायरेक्शन कसं राहणार आहे अपोजिट टू व्हेलोसिटी. कसं राहणार आहे अपोजिट टू व्हेलोसिटी. या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहे टोटली, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे सीईटी असेल नीट असेल कोणत्याही परीक्षेमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. हे तुम्हाला विचारते परीक्षा. ठीक आहे, नोट्स करून घ्या, कारण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करता त्यावेळेस हे फार महत्त्वाचं ठरणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, करून घेतले स्क्रीनशॉट. त्यानंतर आपली एक कन्सेप्ट राहून गेली आहे ती कोणती आहे पिरियडची. ठीक आहे, पिरियड घेऊ आपण. कोण सांगतं डेफिनेशन टाइम टेकन टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन पर युनिट टाइम इज कॉल्ड पिरियड. ठीक आहे, म्हणजे समजा हा पार्टिकल रिव्हॉल्विंग करतोय, ठीक आहे, अशा सर्क्युलर मोशन मध्ये हा पार्टिकल काय करतोय असा रिव्हॉल्विंग करतोय, तर एक पूर्ण फेरा मारण्यासाठी त्याला किती टाइम लागतो. ठीक आहे, समजा आता या ठिकाणी एक फेरा मारण्यासाठी आपल्याला 5 मिनिटं लागली, 10 मिनिटं लागलेली. ठीक आहे, तर एक फेरा कम्प्लीट रिव्होल्यूशन करण्यासाठी त्याला जो लागलेला टाइम आहे त्यालाच काय म्हणतो आपण पिरियड. ठीक आहे, मग आपण फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला लिहितो आपण डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे, तर पूर्ण डिस्टन्स काय असणार आहे पूर्ण सर्कम्फरन्स म्हणजे 2πr. टाइम डिनोट कशा करतो टी, स्पीड काय व्हेलोसिटी v. ठीक आहे, मग मला फाइंड काय करायचं आहे आपल्याला टी. टी इज इक्वल टू 2πr डिवाइडेड बाय काय लिहिणार v. 2πr v ची व्हॅल्यू काय आहे रिलेशन आताच बघितलं r ओमेगा. v इज इक्वल टू नाही का माहिती तुम्हाला r ओमेगा. ठीक आहे, मग या ठिकाणी लिहिलं r ओमेगा, तर r काय होईल कॅन्सल, काय राहील 2π बाय ओमेगा. ठीक आहे, आलं लक्षात. पुढची कन्सेप्ट आहे फ्रिक्वेन्सी. हे लिहिलं लिहून घ्या. फ्रिक्वेन्सी टाइमचं युनिट काय सेकंद. टाइम कशामध्ये यूज करतो आपण सेकंद मध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे, ते काय एसआय युनिट आहे त्याचं. फ्रिक्वेन्सी कशाला म्हणायचं, फ्रिक्वेन्सीचे युनिट काय देतो एन न दर्शवतो किंवा एफ न सुद्धा आपण दर्शवतो, लक्षात ठेवा. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर युनिट टाइम. दिलेल्या वेळेत किती फेरे कंप्लीट केले. रिव्होल्यूशन म्हणजे काय, म्हणजे जर समजा 5 सेकंदामध्ये त्याने किती रिव्होल्यूशन केलं. ठीक आहे, 5 कंप्लीट रिव्होल्यूशन 5 फेरी कंप्लीट मारली का किती मारली. ठीक आहे, तर आपण त्याला काय म्हणू शकतो फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो. ठीक आहे, नंबर ऑफ रिव्होल्यूशन पर युनिट टाइम. दिलेल्या वेळेत त्याने किती फेरी कंप्लीट केली, येते लक्षात. ओके, तर मग काय लिहिणार आहे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/t पर युनिट टाइम आहे ना. ठीक आहे, n इज इक्वल टू 1/t. t चा फॉर्म्युला काय आहे बघा 2π बाय ओमेगा. हा यूज करू शकतो आपण 2π बाय ओमेगा. मग जर आपण n इज इक्वल टू ओमेगा कुठे जाणार वर ओमेगा इज बरोबर आहे, म्हणजे काय राहणार आहे 2π. ठीक आहे, अशा पद्धतीने सुद्धा आपण लिहू शकतो n इज इक्वल टू 1/2π डिवाइडेड बाय काय राहतं ओमेगा. तर ओमेगा काय राहणार वर. अशा पद्धतीने सुद्धा फॉर्म्युला लिहिता येईल. ठीक आहे, काही अडचण कोणाला